इथे बॉलरचं नाव कळालेलं आहे. अंपायर्सना विनंती आहे की सामना चालू करायचा आहे. ट्वेंटी 27 टू विन आणि पहिलाच अवांतर धाव व्हाईटच्या स्वरूपात. व्हाईट वॉरियर्स या संघाला अचूक मारा करण्याची गरज आणि हा फुलर लेनचा चेंडू, एक धाव. त्याचबरोबर स्कोर आहे लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. सुरू असलेला सामना NMI वर्सेस व्हाईट वॉरियर्स. प्रथम 3 बॉलमध्ये 4 धावा आलेल्या आहेत विदाउट लॉस. आणि उत्तम असा फटका डॉक्टर राजन यांच्या बॅटमधून कॉर्नरला. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वर बिनगडी बाद. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला उत्तम असा फटका, 4 धावा. चांगला प्रयत्न झाला बॉल अडवण्याचा, परंतु बॉल रिलीज करायला खूप वेळ झाला. त्याचबरोबर धावसंख्या 5 बॉल 12 रन, 1 बॉल टू गो. आणि सुंदर असा फाईन लेगला एक धाव. तर पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे NMI ची 13 रन्स. पुन्हा एकदा सुंदर असा फटका फाईन लेगच्या दिशेला, 4 धावा. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 17 रनवर. सेकंड बॉल ऑफ दी ओव्हर. आणि पुन्हा असा फ्लिक केलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 धावांवरती.
आणि NMI ला जिंकण्यासाठी आता 22 बॉल 6 असं समीकरण. आणि यापुढील होणारा सामना करंजाडे लायन्स वर्सेस खारघर फेनिक्स. आपण पुढील सामन्यासाठी तयार राहायचंय. करंजाडे लायन्स डॉक्टर तुषार कांबळे यांना मी विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर आपली टीम रेडी करायची आहे. आणि पुन्हा एकदा ब्लॅक फ्लिक आणि चौकार, त्याचबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 धावांवरती. आणि आता NMI या संघाला जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 21 बॉल 2 धावा समीकरण. आणि आपण बघतोय की NMI चा ओपनिंग पेअर स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन आपल्या संघात आणि हा चालू असलेला सामना NMI वर्सेस व्हाईटकोट वॉरियर्स. आणि पुन्हा एकदा कव्हर्सच्या डोक्यावरून फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कॅच आउट. डॉक्टर राजन यांची विकेट पडलेली आहे. आणि नवीन बॅटर मैदानात डॉक्टर प्रशांत आहेर सर. सातवी चालू आहे. 4 बाकी 4 5:30 पण होईल सर. थोडं स्पीडअप करायचं आहे. 20 बॉल आणि 1 धाव. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. So I'll request Dr. Shindekar sir to felicitate Dr. Shatadipa Goswami madam, pediatrician, New Era आणि Hospital. क्लीन Vashi. बोल्ड. Sir please go. फोटो आहे ना इथे सर, फोटो काढ. आणि पुढील बॅटर्स डॉक्टर तेजस मैदानात उतरताना. समोर आहे सर. सर काय म्हणतात ना, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण बघत होतो की NMI विदाउट लॉस सर्व रन्स मारतील अशी अपेक्षा होती, परंतु शेवटच्या 2 धावांसाठी त्यांनी आपले 2 विकेट गमावलेले आहेत. डॉक्टर राजन तसेच डॉक्टर प्रशांत आहेर सर. Madam, if you want to express your feelings about what do you feel about the doctor fraternity playing. This is a lovely occasion. IRCTC, ICTC, Doctor Foundation. So I had no idea कि ऐसा कुछ भी होता है. And I think doctors के लिए तो बहुत जरूरी है, because we are always so busy with our profession. And if doctors can set examples to normal people, to common people, that we should be taking care of our health in ways of sports, I think we can set the best इथे example in the NMI society. संघ And विजेता hats off झालेला to आहे. all of you who have organized this. Thank you so much. Thank you very much. चला यापुढील सामना करंजाडे लायन्स वर्सेस खारघर फेनिक्स. Sir. डॉक्टर तुषार कांबळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. डॉक्टर संकेत यांना मी विनंती करतो, माफ करा. May I request Dr. Arora sir also यांनी to लवकरात लवकर express his क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. feelings about the game? Thank you everyone, Doctors Foundation and ICTC for having us here. I think it's a great way to connect with the different sorts of people from different branches, and more importantly, it's good for everyone's health. So I think doctors should even find time for themselves to take care of their health. It will set an example
in general public that you should spend time on your health. It is not only once in a few months, it should be on a daily basis. I think it's not about playing cricket, but it's about staying healthy. Thank you. Thank you, Arora sir. Sir, I saw you met some of your friends. Can we expect you in the next season? Yes, absolutely. Even I would love to play. I have been, I used to play in my UG days, but then since last many years I have not played. But then I would love to connect with my old. So there are many seniors. Dr. Gavle sir is here. So there are many seniors who are playing. So I would love to, definitely would love to play. Maybe in next season or in the next coming season, whenever it is there. Thank you, and all the best for everyone. Thank you. Thank you. Now, may I request Dr. Rakesh Jain sir and Dr. Sanjay Shikare sir, please come forward. Ah, आणि आता पार hand पडलेल्या मॅचचे मॅन ऑफ द and मॅच आहे offer this डॉक्टर राजन सर. souvenir of Doctor Foundation. Yes. To madam. वो पहले इनको बता दो, हाथ में दे दो, फोटो लेने दो, बाद में एवरीथिंग कैन बी डन. मैडम फर्स्ट देयर ले लीजिए. हाँ, यहाँ पे. यस, वहां पे ले लीजिए एक बार प्लीज. थैंक यू वेरी मच. अभी यहाँ पे. Thank you, madam. Thank you very much. It's for you. It's for you, sir. You have to keep it, yes, sir. It's as a small token of memory from this event. You have to take home. Have a seat, madam. झालं का? मॅन ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच. तर आता पार पडलेल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहे डॉक्टर राजन आणि प्लेअर आणि फायटर ऑफ द मॅच आहे डॉक्टर रवींद्र राऊत. मी दोघांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर जायचंय. डॉक्टर राजन आणि डॉक्टर रवींद्र, आपला जो सन्मान आहे तो आपण घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपण जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. करंजाडे लायन्स वर्सेस कारगर फिनिक्स. डॉक्टर तुषार कांबळे बॉलिंग मार्कवर. कोण येते? प्लेड अँड मिस. मैडम आइए सर, आइए आप वहाँ पे आइए. आप दोनों को दो साइड में पहिल्या 2 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आहे डॉक्टर तुषार कांबळे यांनी. He is the man of the match of this last match. मिसकम्युनिकेशन कॉंग्रॅच्युलेशन्स डॉक्टर राजन. आणि इथे धावचित झालेला आहे फलंदाज. So Dr. Rajan has been one of the finest batsmen in the tennis cricket that we have ever seen. Like in Navi Mumbai Doctors League, he has scored lot of runs. Sir, you're welcome. More than welcome. Now, next award is this is for a person who has given a good struggle, good fighting spirit was shown. It is for that person. Even though his team has lost, but he has played well. Yes. Yes. Sir, now Ravindra Rao. Valuable player of the most valuable the fighter. सर थोडं स्पीडअप करायचं आहे. So आपल्याला fighter वेळेची of the मर्यादा match आहे. for the last match, Dr. Ravindra Raut. So even though his team couldn't win, but his performance was as such that he lit up the field. Thank you. So that's all from the presentation side. Thank you. आणि उत्तम असा भेदक मारा करताना डॉक्टर तुषार कांबळे आपल्या संघासाठी. पहिल्या 4 बॉलमध्ये त्यांनी फक्त एकच रन दिलेली आहे.
एकच धाव. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 2च धावा आलेल्या आहेत. प्रथम शतक हे ऍक्च्युली धावा मिळवण्याचं असतं, परंतु त्याच्यामध्ये तुषार कांबळे भेदक मारा करताना. आता पाहूया डॉक्टर भरत पटेल स्ट्राईकवर आहेत, ते काय करतायत. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आणि हे पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. त्याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 2 रन वर 1 विकेट. कॅचची संधी होती, उत्तम असा प्रयत्न, परंतु मिसफील्ड झाल्यामुळे दणदणीत असा चौकार डॉक्टर जतीन यांच्या बॅटमधून. उत्तम असं पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी आणि यावरती बघूया 1 रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही होत नाहीये. चालू असलेला सामना करंजाडे लायन्स वर्सेस खारघर फिनिक्स. आणि उत्तम असा फटका, परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. सर आपण म्हणतो कॅचेस विन दी मॅचेस, परंतु 2 असे कॅच ड्रॉप आपण पाहिलेले आहेत. करंजाडे लायन्स हा संघ चांगला फायटर संघ आहे, परंतु या संघाकडून आपल्याला अशी अपेक्षा नाहीये. बॅक टू बॅक 2 कॅचेस ड्रॉप केलेले आहेत आणि पहिल्या 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत डॉक्टर योगेश यांनी. आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. यानंतरचा होणारा सामना उल्वे युनायटेड वर्सेस व्हाईटकोट वॉरियर्स. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण तयार राहायचंय. थर्टी यार्ड सर्कल मध्ये थोडीशी मिसफील्ड. पहिल्या 4 चेंडूवर जवळजवळ 8 धावा खर्च केलेल्या आहेत डॉक्टर योगेश यांनी. आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. डॉक्टर तुषार यांनी कुठेतरी घट्ट बांधून ठेवलं होतं, काहीच धावा दिल्या नव्हत्या आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु डॉक्टर योगेश यांनी 2 अतिरिक्त धावा, त्याबरोबर 1 चौकार आणि 3 सिंगल. पुन्हा एकदा प्ले अँड मेस. डॉक्टर भरत पटेल खूप सार प्रयत्न करताना, परंतु आज त्यांचा
बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाहीये. आणि पुन्हा एकदा हा बॉल हवेत गेलेला आहे आणि तुषार कांबळे आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय काय घडलंय मैदानात. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. करंजाडे लायन्स या टीम कडून अशी अपेक्षा नाहीये. आज खूपच गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि बॅक टू बॅक 3 कॅच ड्रॉप केलेले आहेत. आणि त्याचबरोबर खारघर फिनिक्स या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 ओव्हर नंतर 13 धावा. काही मोठे फटके आपल्याला पाहायला भेटलेले नाहीयेत. आणि स्टेट ड्राय आणि 1-2 मध्ये आणि सफल अशा 2 धावा पहिल्या बॉलवर. तिसरी ओव्हर घेऊन आलेले आहेत डॉक्टर प्रशांत जाधव सर आणि स्ट्रायकर वरती आहे डॉक्टर जतीन. यांच्या बॅटमधून आपण एक उत्तम असा चौकार पाहिला होता. आणि पुन्हा एकदा यांनी आणि बॉल पडतोय लॉंग मॅन्स लँड्स मध्ये. डॉक्टर तुषार कलेक्ट करतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मोठे फटके येत नाहीयेत तेव्हा आपण सिंगल डबलचा गेम डॉक्टर जतीन आणि भरत पटेल यांच्याकडून पाहत आहोत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत आणि पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा आलेल्या आहेत आणि डॉट डिलिव्हरी. उत्तम असा कमबॅक. पहिल्या 2 बॉलवर 4 धावा दिल्या होत्या डॉक्टर प्रशांत जाधव यांनी, परंतु थर्ड डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी. आणि पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू चाललेला आहे. प्लेयर त्याच्या खाली आणि थोडीशी मिसफील्ड पुन्हा एकदा पाहायला भेटली आहे आपल्या. आणि 3 धावा आलेल्या आहेत. मिसफील्ड झाल्यामुळे अतिरिक्त धाव. असं वाटतंय कुठेतरी करंजाडे लायन्स या संघाला कुणातरी नजर लागली आहे. उत्तम असं क्षेत्ररक्षण करण्यासाठी हा संघ जाणला जातो, परंतु आज छोट्या मोठ्या चुका प्रत्येक बॉलवर होताना दिसत आहेत. आणि पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती डॉक्टर भरत पटेल. उत्तम असा खेळून काढलाय चेंडू आणि 30 यार्ड सर्कल मध्ये तो फील्ड झालाय 1 धावेसाठी. 1 बॉल टू गो. सर्व खेळाडूंना विनंती आहे की जे आपल्या जी टॉयलेटची जी व्यवस्था आहे ती स्विमिंग पूलच्या साईडला आपण जायचं आहे, कारण काही कारणास्तव इकडचं टॉयलेट जे आहे ते बंद झालेलं आहे. तर आपण स्विमिंग पूलच्या साईडला जे वॉशरूम आहे त्याचा यूज करायचा आहे. तीन ओव्हर मध्ये 22 रनचं स्कोर झालेला आहे. चला स्पीडअप करायचं आहे. आणि व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जो वॉशरूम आहे ते आता रेग्युलर युजर्ससाठी बंद करण्यात आलेला आहे. तर टर्फच्या बाजूला आपल्याला जे स्विमिंग पूल दिसतंय तिथे प्लेयर्सनी यूज करायचा आहे वॉशरूम, याची कृपया नोंद घ्यावी.
पुढची मॅच कोणाची आहे? उल्वे. आता ह्या मॅचच्या फर्स्ट इनिंग नंतर आपण टॉस घेणार आहोत उल्वे युनायटेड वर्सेस व्हाईट कोट वॉरियर्स या मॅच साठी. तर दोन्ही कॅप्टननी फर्स्ट इनिंग झाल्यानंतर रेडी राहा आणि अवांतर चेंडू. हो आणि बॅट्समनचा बॅलन्स गेलेला आहे शॉट खेळण्याच्या नादात. तर थोडं स्पीडअप करायचं आहे. यानंतर आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसात. आणि हा उचलून मारायचा केलेला एक प्रयत्न, परंतु चांगला आउटसाइड कटर टाकलेला बॉल. यानंतर होणारा सामना उल्वे युनायटेड वर्सेस व्हाईट कोट वॉरियर्स. दोन्ही संघांना विनंती आहे की आपणही तयार राहायचंय. आणि उत्तम असा फटका डॉक्टर भरत पटेल यांच्या बॅटमधून आणि हा पहिला षटकार आपण पाहू शकतो. माफ करा, चौकार आहे. पंचांचा इशारा आहे आलेला आहे चौकार. चुकीची दुरुस्ती. डॉक्टर भरत पटेल खूप वेळ झाला प्रयत्न करतायत मोठे फटके खेळण्याचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क काही होत नाहीये. त्याचबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 रन. आणि पुन्हा एकदा यावेळी उचलून कॅच होऊ फटका मार शकते का नाही, आणि हा एक चौकार. आणि 1 बाउन्स चौकार. बॅक टू बॅक फोर्स फ्रॉम डॉक्टर भरत पटेल. स्कोर जरा सांगता येईल का? स्कोर त्याचबरोबर मी एक विनंती करतो. Score- MH 12 32 रन्स झालेत. 32 रन्स 32 रन्स 3.4 ओव्हर्स. मी विनंती करतो MH 12 VV 4319 जी कोणाची गाडी असेल त्यांनी थोडी गाडी साईटला लावायची आहे, कारण फुटबॉलच्या मॅचेसची बस जी येणार आहे त्याची पार्किंग मोकळी करून द्यायचं आहे. त्याचबरोबर MH 01 BG 9096 या दोन्ही गाड्या ज्यांच्या कोणाच्या असतील त्यांनी जरा गाडी साईटला लावायची आहे. त्याचबरोबर MH 46 BV 4872 ज्या ज्या गाड्या इथे पुकारण्यात आलेल्या आहेत त्यांनी पार्किंग लॉटमध्ये आपल्या गाड्या काढून थोडंसं आतल्या बाजूला गाड्या लावायच्या आहेत, कारण जिथे फुटबॉलच्या मॅचेस प्रॅक्टिससाठी जे स्टुडंट येतात त्यांची बसेस तिथे पार्क होतात. तर आपण आपल्या गाड्या साईटला लावायच्या आहेत, ही आयोजकांकडून विनंती आहे. त्याचबरोबर विनंती आहे सर्व संघांना की आपण स्पीडअप करायचंय. करंजाडे लायन्स आपण 4 ओव्हर टाकलेले आहेत आणि शेवटची ओव्हर आहे, तर आपण लवकरात लवकर स्पीडअप करायचंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 रन 1 विकेट. सर थोडं स्पीडअप करायचं आपल्याला. या नंतर 3 सामने खेळवायचे आहेत, नंतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. आपल्याला सर्व रूल्स अँड रेग्युलेशन्स माहिती आहेत. आयोजक कमिटीने वेळोवेळी ते सर्व सांगितलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण काय बघतोय मैदानात, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप.
किती रन किती बॉल सांगा तर आता. 4.1 over किती बॉल after 36 run मालूम है खाके आहे ना. बोल्ड बोल्ड. आणि क्लीन बोल्ड. 36 रन 2 विकेट संघ खारघर फिनिक्स. आणि नवीन बॅटर्स मैदानात जाताना डॉक्टर अमित. आणि यापुढील सामना उल्वे युनायटेड वर्सेस व्हाईट कोट वॉरियर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. टॉस केली आणि व्हाईट कोट वॉरियर में डॉक्टर सर सिद्धार्थ कौशिक. व्हाईट कोट वॉरियर्स संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. तर उल्वे युनायटेड संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस साठी यायचं आहे. आपण लगेचच या ओव्हर नंतर टॉस करून घेणार आहात. पुढील होणारा सामना उल्वे युनायटेड वर्सेस व्हाईट कोट वॉरियर्स. आणि चालू असलेला सामना खारघर फिनिक्स वर्सेस करंजाडे लायन्स. 4 धावा आलेल्या आहेत. त्याचबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 40 रनवर. आणि लास्ट 3 balls टू गो. चाळीस बॉल माफ करा 40 रन 2 विकेट. शेवटचे 3 चेंडू. आणि उचलून मारलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने डॉक्टर तुषार कांबळे. परंतु यावेळेस आपण काय पाहतोय, सुंदर झेल घेतलेला सुंदर असा तुषारने. झेल. काय पाहतोय झेल घेतलेला पाहतोय. सुंदर झेल घेतलेला आहे तुषारनी. एकदम इझी सॉफ्ट हँड्स बॉलला हातामध्ये येऊन दिलेलं आहे. सर आपण मगापासून पाहत असाल तर करंजाडे लायन्स या संघाकडून अक्षरशः 4 कॅच ड्रॉप झालेले आहेत. आणि त्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा उत्तम असा झेल डॉक्टर तुषार कांबळे यांच्याकडून. त्यांनी एक कॅच ड्रॉप केली होती परंतु सेकंड कॅच त्यांनी पिकअप केलेले आहे. शेवटचे 2 चेंडू. सर स्पीडअप करायचं जरा. 2 चेंडू आणि काय मॅक्झिमम स्कोर करू शकतात बघायला लागेल खारघर फिनिक्स. वुडलँड बॉल मिड विकेट कडे उचललेला आहे. प्लेयर बाउंड्रीवर त्यांना थोडीशी मिसफिल्ड. 1 रन मिळालेली आहे. दुसरी होऊ शकली असती. दुसरी रन इझी झाली असती असं मला वाटतं. पण कुठेतरी स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे. 9096 ह्युंडाई कार. 9096 ह्युंडाई कार कुणाची असेल ती प्राइस म्हणून डिक्लेअर करण्यात येईल. नाहीतर 9096 ह्युंडाई कार थोडीशी बाजूला घ्यायची आहे कारण की फुटबॉल तुमची नाही आहे. तुमचीच आहे ना. करंजाडे लायन्स आपल्याला वारंवार विनंती करण्यात येत आहे आपण स्पीडअप करायचं आहे. आपल्याला वेळेची मर्यादा जी पाळून दिली आहे त्याचमध्येच आपले 5 षटके कंप्लीट करायचे आहेत. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. आणि डॉट डिलिव्हरी. त्याचबरोबर फायनल स्कोर फ्रॉम खारघर फिनिक्स 41 रन्स. खारघर 42 रन्स विन टू विन. पटकन क्षेत्ररक्षण तैनात करावे जेणे या मॅच मध्ये ऑलरेडी थोडा उशीर झालेला आहे. प्लीज कॉपरेट करा. आणि 9096 फायनल कॉल. ह्युंडाई कार कुणाची असेल त्यांनी बाजूला घ्या नाहीतर त्यांना टोल करावी लागेल. आणि न्यू इराचे सीईओ डॉक्टर सुनील कुट्टी स्टाईल अल्कॉन ऑफ द इयर सुनील कुट्टी सर आलेले आहेत. वेलकम भाई. डॉक्टर माता प्रसाद इज हियर. सीईओ डायरेक्टर सुनील कुट्टी सर आलेले आहेत. आणि तुमच्या मॅडम पण इथे आहेत. गुड गुड यू आर वाचिंग द मैच ओनली. किसका आवाज आ रहा है नाउ आवाज मेरे को आवाज सबसे हेलो सर. हेलो गुड आफ्टरनून. यस यस हाउ आर यू सर. हेलो सर वेलकम. यस यस हाय हाय. सीईओ डायरेक्टर ओनर. ओके ग्रेट ग्रेट. माता प्रसाद जी. यस यस माता प्रसाद जी. यस आपका सुना था. कुटी सर तो हमारी पहचान बहुत बहुत सालों से है. बहुत सालों से है. सर प्लीज हैव अ सीट. मैडम आप बैठिए. आइए आइए. स्टाईल आयकॉन ऑफ द इयर.
दे दीजिए, हम दे देंगे आपको, दे देंगे, we will. क्या लग रहा है? सर अनाउंस करा ना आया वो तो यार नहीं वैसे ही है, पहले जैसा था. बहुत बढ़िया लग रहा है. नहीं, but अभी अरे बढ़िया लग रहा है. तुम्हारे कारण तो विज सर भी हो गया, राहुल हो गया, अभी महेश पर ये हो रहे, चौहान हो रहे, सब सेम सॉलिड है. टॉस. फ्लावर निकाल दे. सो नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी टॉस का बॉस इथे व्हाईट कोट वॉरियर्सचे कॅप्टन आणि उल्वे युनायटेडचे कॅप्टन यांना बोलवण्यात येत आहे. या. एक मिनिट. टॉस तिथे नाही आहे, कॉइन आहे, मी घेतलाय. डॉक्टर अरुण कदम. फोटो टॉस फोटो काढण्यासाठी. ओके. आणि बिफोर वी गो फॉर अ टॉस एक क्विक अनाउन्समेंट. सो तुमच्या 2 मॅचेस तुम्ही हारलेल्या दोन्ही टीम्स, राईट? सो आयडियली क्वालिफिकेशनच्या हिशोबाने दिस माइट बी अ डेड रबर, बट इट इज नॉट अ डेड रबर. प्रत्येक ग्रुप मधल्या 3ऱ्या क्रमांकाच्या टीमला एक ट्रॉफी आहे. So you are going to play for the third, you are in group D, right? Yes. So both of you are now going to play for third place in group D, which has an official trophy. Okay? Tails? Heads. Okay? Okay, let's call it again. Okay, who is going to call? बोला. Okay. Dr. Kaushik is going to call. Tails it is. Yes, Dr. Kaushik. Okay. So Dr. Kaushik, White Coat Warriors, he has won the toss, and we'll hear the decision in a couple of minutes. हॅलो. आणि याच दरम्यान या स्पर्धेसाठी ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, न्यू इरा हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन सन्माननीय डॉक्टर सुनील कुट्टी सर या ठिकाणी उपस्थित झालेत. तसेच न्यू इरा हॉस्पिटलचे व्हाईस प्रेसिडेंट सीईओ डॉक्टर माता प्रसाद गुप्ता साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेमध्ये ICTC प्रेझेंट डॉक्टर फाउंडेशन ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये आम्ही प्रेसिडेंट डॉक्टर राजेश शिंदेकर सरांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना फेलिसिट, आणि त्याचबरोबर सेक्रेटरी डॉक्टर अरुण कदम सरांना विनंती करू की आपण मान्यवरांना फेलिसिट करावं, त्यांचं स्वागत करावं. तसेच स्पर्धेचे चीफ ऍडवायझर डॉक्टर अमित लंगोटे सर यांना देखील आम्ही विनंती करू की आपण देखील या फेलिसिटेशन सेरेमनी दरम्यान उपस्थित राहावं. न्यू इरा हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन सन्माननीय डॉक्टर सुनील कुट्टी सर, तसेच न्यू इरा हॉस्पिटलचे व्हाईस प्रेसिडेंट सीईओ डॉक्टर माता प्रसाद गुप्ता साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करीत आहोत. या स्पर्धेमध्ये बहुत बहुत स्वागत है आपका सर. न्यूरोसर्जन जो है न्यू इरा हॉस्पिटल के आदरणीय डॉक्टर सुनील कुट्टी सर और सीईओ और वाइस प्रेसिडेंट न्यू इरा हॉस्पिटल के डॉक्टर माता प्रसाद गुप्ता सर यहाँ पर आ चुके हैं. मेहमानों का यहाँ पर हम तहे दिल से स्वागत करते हैं. बहुत बहुत शुक्रिया, आप समय निकालकर इस टूर्नामेंट के लिए आए और इस टूर्नामेंट की आपने शोभा बढ़ाई. हॅलो.
सामन्याकडे या ठिकाणी आपण जाऊया पुन्हा एकदा 4 रन इथे 4 रन स्कोरबोर्ड वरती 1 विकेटच्या मोबदल्यात 4 बॉल आतापर्यंत झालेत. 5 ओव्हरची मॅच. टार्गेट या मॅच मध्ये आहे 42. 42 रनचा अजूनही 26 बॉल 38 पाहिजे. व्हाईट कोट वॉरियर्स टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि उल्वे युनायटेड टीम फिल्डिंग करतील. सो मॅच नंबर असेल 9. जरी ग्रुप डी ची तिसरी मॅच असेल तरी सुद्धा त्या मॅचला ट्रॉफी आहे. सो इट इज नॉट अ डेड रबर. आय होप डॉक्टर सिद्धार्थ, इट इज नॉट अ डेड रबर. देर इज स्टील अ थर्ड स्पॉट फाइटिंग. देर इज अ ट्रॉफी फॉर दॅट. ओके. ओ यावेळेस मात्र पहा बॉल हातातून सुटला आणि त्या ठिकाणी लगेचच त्या गोष्टीचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला. थोडस पश्चाताप झाल्यासारखं वाटलं की ही बॉल हातातून सुटणं अपेक्षित नव्हतं. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 5 रन 1 विकेट. करंजाडे लायन्स टीम आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये करंजाडे लायन्स टीमचा खेळ प्रदर्शनीय राहिला, पाहण्यासारखा राहिला आणि त्यामुळेच कदाचित आज करंजाडे लायन्स टीमचा दिवस आहे. एक सामना खरं तर हातात आलेला, अगदी हातातोंडाशी आलेला घास गमावला तो टीम खारघर फिनिक्सने. अगदी एका धावेने तो सामना गमावलेला. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट असणार जर क्वालिफाय करायचं असेल, कारण जिंकले तर तुमचा पुढचा प्रवास सोपा होईल. अन्यथा खाली हात या स्पर्धेतून कोणी जाणार नाहीये. या स्पर्धेच्या भरपूर साऱ्या मेमरीज आपल्या सोबत घेऊन जातील, परंतु या विजेत्यांपैकी प्रथम 4 मधील ज्या ट्रॉफीज आहेत त्यांच्यावरती सर्वांचं लक्ष लागलं. ही ट्रॉफी कोणत्या हॉस्पिटलला जाईल, ही ट्रॉफी कोणत्या झोन मध्ये जाईल हे पाहण्यासारखं असणार आहे. चौकार आलाय, स्वीप केलेला बॉल, स्क्वेअर लेग मधून 4 रन मिळतील. 9-1. 1.1 पहिल्या ओव्हरचा खेळ संपला होता. 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. सेकंड ओव्हरची सुरुवात चौकाराने आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये डॉक्टर हिम्मत सर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगला खेळ डॉक्टर हिम्मत यांचा आपण पाहिला, परंतु याही मॅच मध्ये आता गोलंदाजी त्यांना करावी लागणार आहे. इथे देखील पहा आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट केला जातोय आणि या शॉट्स वरती भरपूर काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील या शॉटला भरपूर मोठा दर्जा दिला गेला, जो प्रत्येकाला जमेल असं नाही. ऑन साईडला खेळत पुन्हा एकदा मिड विकेट कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल सुटला. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावांपेक्षा वेगळं काही नसेल. डॉक्टर तुषार कांबळे सर मैदानामध्ये पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ, सेकंड मॅच मध्ये अपेक्षेप्रमाणे खेळ झाला नसला तरी या मॅच मध्ये अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. बॉल हवेमध्ये जास्त वरती गेला, फिल्डर बॉलच्या खाली, कॅचची संभावना, कॅच ड्रॉप. 2 मिळतील पुन्हा आणि या 2 रनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 13 वरती. 13 for 1. हा कॅच महागडा पडू शकतो खारघर फिनिक्स साठी. डॉक्टर तुषार एक छान ऑलराऊंडर आहेत. अगोदरच्या बॉलवर एक स्वीप चौकार मारलेला मिड विकेट कडे. आताही परत स्पेस बनवण्याचा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली टॉपेज लागला. यावेळी मात्र काही मिस्टेक नाही खारघर फिनिक्स कडून आणि जास्त काही नुकसान नाही झालं कॅच सुटल्याचं. गुड बॉलिंग बाय डॉक्टर हिम्मत. येस, लवकर सर्व्हाइव्ह केलं. खरं तर बॉलरने स्वतःचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी बॉलरचं, की ज्या पद्धतीने त्यांच्यावरती अटॅक्स केले जात होते. 2-2 धावा त्यांच्या ओव्हरमध्ये येत होते आणि त्यांना कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते आणि त्यामध्ये खरं तर शॉर्ट फाईन लेगला असलेल्या खेळाडूने दिली 7. कॅच त्या ठिकाणी कॅरी केली गेली. बॅट्समन आउट झाले. महत्वाचा बॅट्समन म्हणजे आत्ताच्या क्षणाला डॉक्टर तुषार कांबळे सर, जे रिदम मध्ये होते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांची चर्चा पहिल्या मॅच पासून होती, परंतु आता ते बाद झाले. अगदी स्वस्तामध्ये थोडंच कॅज्युअली घेतले. दुपारचं जेवण झालंय आणि त्यामुळे खेळाडू थोडे सुस्तावलेत. कालही आपण ते पाहिलं होतं की दुपारच्या जेवणानंतर ज्या गोष्टी घडल्यात ना काल, त्या मात्र खऱ्या अर्थाने भरपूर टीमसाठी नुकसानदायक असतात. डे टुर्नामेंट मध्ये याच गोष्टी नुकसानकारक बनतात. नाईट टुर्नामेंट मध्ये या गोष्टी फार महत्वपूर्ण नसतात, परंतु नाईट टुर्नामेंटला जास्त गॅप मिळतो. हा फार मोठा
इफेक्ट इम्पॅक्ट आहे. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 13 फॉर 2. बलून आपण पाहताय ICTCचं हे बलून पूर्ण जमिनीला ग्राउंड लगत येतो आणि त्यानंतर अगदी अलगद वरती जातो, जणू की पतंग मैदानामध्ये कोणी उडवतो की काय भली मोठी. हवेचा झोका ज्या पद्धतीने या ठिकाणी मात्र येतोय. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्या त्या 13 आणि आता उर्वरित 18 बॉल आणि 29 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल 29 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका, हवेसोबत बॉल निघून गेला, सीमा पार, षटकार, 6 रन. एकोणीस. आता या षटकारासोबत मॅच थोडीशी जवळ जाताना आपल्याला दिसते. आमचे सहकारी समालोचक स्वरूप धुरी या ठिकाणी उपस्थित झालेत. स्वागत आहे आपलं आज या दुपारच्या सत्रामध्ये. WTC लाईव्ह युट्यूब द्वारे आपण स्पर्धा घर बसल्या कुठेही पाहू शकता. आपण फक्त युट्यूब वरती जायचंय, WTC लाईव्ह हे चॅनल आपल्याला सर्च करायचं आणि हे चॅनल सर्च केल्यानंतर आपण आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या केबिन मध्ये, आपल्या घरामध्ये कुठेही बसून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. डॉक्टर माता प्रसाद सर आणि डॉक्टर तसेच नुकतंच आपण ज्यांचं फेलिसिट केलं, ज्यांना आपण सन्मानित केलं, डॉक्टर माता प्रसाद गुप्ता सर आणि डॉक्टर सुनील कुट्टी सर यांना आपण सोविनर या ठिकाणी देऊन त्यांना आपण या स्पर्धेची माहिती पुरवणार आहोत. येस, थँक्यू व्हेरी मच सर. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आणि हे सोविनर त्यांना आपण हँड ओव्हर करतोय. स्पर्धेच्या निमित्ताने ते उपस्थित आहेत. न्यू इरा हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन आणि न्यू इरा हॉस्पिटलचे व्हाईस प्रेसिडेंट CEO डॉक्टर सुनील कुट्टी सर, डॉक्टर माता प्रसाद गुप्ता सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. यापूर्वी फेलिसिटेशन प्रोग्राम आपण या ठिकाणी पाहिला आणि त्यानंतर आता सोविनर या ठिकाणी मात्र देऊन मान्यवरांना आपण या स्पर्धेची संपूर्ण माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय की नेमकी ही संस्था कशा पद्धतीने काम करते. टायटल स्पॉन्सर्ड बाय ICTC इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर. खरं तर ही एक संकल्पना संपूर्ण मुंबई विभागामध्ये कार्यरत आहे आणि आता येत्या काळामध्ये खरं तर या संपूर्ण संस्थेची हातपाय जे ती पसरणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही ब्रांचेस या मुंबई और मुंबईच्या बाहेर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या संपूर्ण ICTCची जबाबदारी आमचे सन्माननीय डॉक्टर सलील पाटकर सर यांच्यावरती आहे आणि मार्केटिंग हेड डॉक्टर फिरोज सर यांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद देतो की आपण हे जे सहकार्य केले सातत्याने दरवर्षी आपण न चुकता या डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफीला आपण हे करतात. आणि आउट आहे, यस आउट आहे, आउट आहे. गणेश आहे, गणेश. 24 रन आतापर्यंत झालेत आणि उर्वरित 14 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी.
करंजाडे लायन्स या टीमला मॅच नंबर 8 सध्या सुरू आहे. आणखीन एकदा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटचा संपर्क कोणत्याही प्रकारे नीट होताना दिसत नाही. अपील त्या ठिकाणी झाली, परंतु ही अपील खारिज करताना अंपायर दिसतील. आणखीन एक डॉट बॉल. 24 रन आतापर्यंत झाले. 3 विकेट गमावलेत. बॅटिंग करत असताना टीम करंजाडे लायन्सने अगेन्स्ट टीम खारघर फिनिक्स. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल करायचा होता. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. स्क्वेअर लेगला धावतात फिल्डर डॉक्टर प्रशांत, परंतु बॉल अडवण्यामध्ये अपयशी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हा चौकार. 4 रन इथे मात्र मिळतील आणि या 4 रनच्या मदतीने टीमची टोटल झाली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 विकेट्स मिळाल्यात. 28 ला 3 या स्थितीमध्ये करंजाडे लायन्स 28 for 3. आता उर्वरित बॉल बाकी आहेत या मॅच मधील 12 आणि 12 बॉल मध्ये 14 रनची गरज है. आने वाली 12 गेंदे और 14 रनों की जरूरत होगी जीतने के लिए. काफी बेहतरीन मुकाबला है सर यहाँ पर चलता हुआ दोनों टीमों के बीच में, जहां पर एक तरफ करंजाडे लायंस और दूसरी तरफ खारघर फिनिक्स. एक मैच फर्स्ट मैच इन्होंने गवाई है अगर खारघर फिनिक्स टीम ने, तो ये मैच उनके लिए ज्यादा मायने रखती है. ये मैच को जीतना काफी जरूरी होगा. इस मैच में अब तक रन्स तो काफी बन चुके हैं करंजाडे लायंस टीम की ओर से. आईसीटीसी ये देखिए फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर निकलने वाली गेंद, लेकिन परफेक्टली रिटर्न क्रीज के अंदर से गुजरती हुई और एक डॉट गेंद आई. यहां पर देख सकते हैं तो पहली गेंद यहां पर डॉट. आगे निकलकर खेलना चाहते थे गैप में. यहां पर मिड विकेट पर खिलाड़ी वहां पर मौजूद थे, लेकिन उनके रडार से ये गेंद बाहर निकली. फिर से एक बार गेंद सीमा रेखा पार और रन मिलेंगे 4. चौकार. अगली गेंद यहाँ पर पहली गेंद डॉट और इसके बाद 4 रन यहाँ पर मिले. तो देखते देखते स्कोर थोड़ा सा कम होता जा रहा है. देखिए आगे निकलकर खेलना चाहते थे, विकेट कीपर की वहां पर गलती हुई, लेकिन इस वाइट बॉल की अपील यहाँ पर खारिज करेंगे. डॉट बॉल. आने वाली 9 गेंदें और 9 गेंदों में जीतने के लिए 10 रनों की अभी भी जरूरत होगी. 32 रन अब तक बन चुके हैं. हमारे डॉक्टर विक्रम सर भी यहाँ पर आ चुके हैं. सुबह से थोड़ा सा बिजी शेड्यूल उनका था, लेकिन दोपहर में फिर से एक बार उनका स्वागत. लेकिन आखिरी मैच है आज के दिन की, जो नवी मुंबई इंडियंस टीम के खिलाफ खेली जाएगी. नेहरू चैंपियंस टीम अब तक 2 जीत उन्होंने हासिल कर चुके हैं, तो यहाँ पे अगली जीत काफी मायने रखती है दोनों टीमों के लिए. ये देखिए पैडल स्वीप का और एक बेहतरीन स्ट्रोक. ये रन मिलेंगे और 4, और इस 4 रनों के साथ टीम का टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन अब तक आ चुके हैं. यानी कि अगली आने वाली गेंदें बची है 7 और 5 रनों की जरूरत. महज 5 रन चाहिए. 7 गेंदें 5 रन. आईसीटीसी डॉक्टर्स फाउंडेशन ट्रॉफी चैंपियंस ट्रॉफी 2026 सीजन नंबर 3 डे 2 दूसरा दिन यहां पर जारी है. ये देखिए फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश वहां पर नाकामयाब रही. और देखा जाए तो इस बात पर गौर करना होगा कि दोनों बल्लेबाज अब तक डट कर खेल रहे हैं मैदान में. 6 गेंदें और 5 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए. दोनों तरफ से कड़ा मुकाबला, यहाँ पर कड़ा संघर्ष दिखाई देता हुआ. देख सकते हैं कोई भी हार मानने को अभी तक तैयार नहीं है. दोनों टीमें अपनी ओर से अपने अपने प्रयास कर चुके हैं.
6 गेंदे 5 रन। चलिए प्लीज जरा फास्ट कीजिए, टाइम अलर्ट यहाँ पर ऑन है। 20 मिनट अब हो चुके हैं लगभग, क्योंकि बराबर 2:27 पर मैच शुरू हुई थी और 2:47 यहाँ पर हो चुके हैं। तो ये आखिरी ओवर, यहाँ पर 6 गेंदे और 5 रनों की जरूरत। ये क्या ये रन डिफेंड होगी या रन चेस किए जाएंगे? एक बड़ा स्ट्रोक और एक बड़े स्ट्रोक के साथ इस मैच को फिनिश कर पाएंगे करंजाड़े लायंस के खिलाड़ी, या फिर इस पूरे 5 रनों को बचाया जाएगा? यह भी देखने वाली बात। आने वाली 6 गेंदे और 5 रनों की जरूरत होगी जीतने के लिए। थोड़ी सी मायूसी दोनों तरफ यहां पर दिखाई दे रही है, क्योंकि ये मैच आखिरी ओवर तक आ चुकी है। ये आखिरी ओवर किसके पक्ष में जाएगी, आखिरी ओवर किसको साथ देगी, ये भी देखने वाली बात रहेगी। छह गेंदे और 5 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर आखिरी ओवर का जिम्मा संभालने के लिए डॉक्टर स्वप्निल सर। ये देखिए पहली गेंद लेग स्टंप से बाहर फेंकी, लेकिन फाइन लेग की तरफ खिलाड़ी वहां पर मौजूद थे। यहां पर बॉल छूटा और एक रन का प्रयास। ये देखने वाली बात है, 2 रन तो मिले हैं, लेकिन वो किस पर मिले हैं ये अभी भी बताना शेष। और ये लीजिए वाइड बॉल, यानी कि एक्स्ट्रा रन आपको मिल गया। 3 रन अब तक आ चुके हैं इस पहली बॉल पर, जो कि लीगल डिलीवरी नहीं मानी जाएगी। अभी भी 2 रन की जरूरत होगी मैच जीतने के लिए। 6 गेंदे और 2 रन। ये देखिए ऑफ स्टंप से बाहर फिर से एक बार खींचकर निकाला इस गेंद को लेग साइड की तरफ। मिड विकेट में खिलाड़ी वहां पर मौजूद। अब बस 1 रन की दरकार रहेगी इस मैच को जीतने के लिए। स्कोर लेवल हो चुका है, यानी कि कलम्बोली करंजाड़े लायंस टीम इस मैच को अपने पकड़ में बना चुके हैं। फुल टॉस गेंद और उसी के साथ इस मैच को फिनिश किया महेंद्र सिंह धोनी स्टाइल में। ये देखिए 6 रन 9 के साथ ये 6 रन आता हुआ मैच फिनिश। ये सर नो बॉल है नहीं है। आणि यानंतर चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच आपण अनाऊन्स करूया। आणि आमचे दोन्ही मान्यवर या ठिकाणी या सेरेमनीसाठी थांबलेले आहेत, डॉक्टर कुट्टी सर आणि डॉक्टर गुप्ता सर। सो त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक देणार आहोत।